नमस्कार मंडळींनो, माय लेकी रेसिपीमध्ये तुमचा मनापासून स्वागत. आज आम्ही तुमका मऊ पातळ चविष्ट घावणे कशी बनवायची आणि ही खूप सोपी रेसिपी आम्ही आज तुमका दाखवते. चला मग सुरुवात करूया. हे रात्री तांदूळ भिजत घातले होते आणि रात्री तांदूळ भिजत घालून ते स्वच्छ धुवायचे. हे बघा, स्वच्छ धुवून घेतले. हे रेशनचे तांदूळ आहेत. स्वच्छ धुवून त्यातलं 2-3 वेळा धुवायचे आणि पाणी काढून घ्यायचं. त्यातलं पाणी काढून हे असे तांदूळ ठेवायचे. एक मिक्सरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते तांदूळ काढायचे आणि हे मिक्सरमध्ये बारीक लावायचे. त्यात थोडं पाणी पण टाकायचं. हे बघा, थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरमध्ये बारीक लावून घ्यायचं. बघा, मिक्सरमध्ये लावला बारीक. जास्त पण बारीक लावायचं नाही, थोडासा जाडसर ठेवायचा आणि त्या एका पातेल्यात काढून घ्यायचा. हे बघा, तयार झाला. थोडंसं तेल घ्यायचा, पॅनला लावायला. पॅन ठेवलं गॅसवर. पॅन गरम झाल्यावर तेल लावायचं. तेल लावून जे आपण बनवलं होतं ना, ते त्याच्यावर पातळ असं टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचा. बघायचं, एक पहिलं जो घावणं असतो तो एकदम परफेक्ट नाही होतो. बघा तुम्ही कसं येतं तो, पण पुढील सगळे घावणे पटपट येतात. हे बघा, झाकण ठेवायचं आणि काढून एक वेळा परतायचं आणि थोडा थंड होऊ द्यायचं आणि मगच घडी मारायची. थंड झाल्याशिवाय घडी मारायची नाही त्याची. हे बघा, नंतरचे घावणे पटपट परततात आणि मस्त चांगले येतात. आणि एका बाजून परतायचे आणि दुसऱ्या बाजून सुकवायचे. थंड झाल्यानंतर घडी मारून ठेवायचे. आणि हे गरम-गरम घावणे तुम्ही चहासोबत किंवा चटणी असते हिरव्या मिरचीची, त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि आजची रेसिपी तुमका कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी तुमका आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच सोप्या रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.